ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या 8व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. साधनांचे 2 प्रकार. जीवांमध्ये एकतर चेतन परमात्म्याचा अंश आहे आणि एक जड प्रकृतीचा अंश आहे. चैतन्य आहे, जड प्रकृती आहे. विज्ञान समजून घेतलं पाहिजे. काय आहे? मॅटर आहे, जड प्रकृती, आणि एनर्जी पण आहे. आणि आइन्स्टाईनचा सिद्धांत पण आहे, E=mc². जीवांमध्ये एकतर चेतन परमात्म्याचा अंश आहे आणि एक जड प्रकृतीचा अंश आहे. चेतन अंशाच्या प्राधान्याने तो परमात्म्याची इच्छा करतो आणि जड अंशाच्या प्राधान्याने तो संसाराची इच्छा करतो. या 2 इच्छांपैकी परमात्म्याची इच्छा तर पूर्ण होणारी आहे, परंतु संसाराची इच्छा कधीही पूर्ण होणारीच नाही. काही सांसारिक इच्छांची पूर्तता होत असलेली दिसत असूनही वास्तविक त्यांची निवृत्ती होत नाही. पहा, उलट संसाराच्या आसक्तीमुळे नवीन नवीन इच्छा निर्माण होत राहतात. वास्तविक सांसारिक इच्छांची पूर्तता अर्थात सांसारिक वस्तूंची प्राप्ती इच्छेच्या अधीन नाही, उलट कर्माच्या अधीन आहे. परंतु परमात्म्याची प्राप्ती कर्माच्या अधीन नाही. स्वतःच्या उत्कट अभिलाषेनेच परमात्म्याची प्राप्ती होते. याचे कारण हे आहे की प्रत्येक कर्माचा आदी म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट असतो. त्यामुळे त्याचे फल देखील आदी आणि अंत असणारेच असते. म्हणून आदी आणि अंत असणाऱ्या कर्माने अनादी अनंत परमात्म्याची प्राप्ती कशी होऊ शकेल? त्याला अनादी अनंत आत्म्याचीच जोड पाहिजे. पहा, परंतु साधकाने इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नवीन नवीन इच्छा निर्माण होत राहतात. असं एका शायरनी म्हटलेलं आहे, कदाचित गालिब असतील, की हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, इतने निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. ख्वाहिश यामध्ये ईश शब्द आहे, म्हणजे इच्छा, खवाईश. इच्छा ह्याच अर्थाचा तो शब्द अरबीमध्ये आलेला आहे. आणि इतक्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आहेत तरी आणखीन माझ्या इच्छा निर्माण होतच राहतात. त्याला मर्यादाच नाही म्हणतात. एकामागोमाग एक इच्छांची निर्मिती होत राहते. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण वाचलेला आहे, द थिअरी ऑफ मार्जिनल युटिलिटी. त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट घेतलीत की दुसरी गोष्ट तशाच प्रकारची घेतलीत तर ती घटत जाते हळूहळू, आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या गोष्टींसाठी किंवा ती इच्छा एकदा क्षमल्यानंतर काही काळानंतर आणि परत नवीन इच्छा त्या संदर्भातलीच निर्माण होत राहते. परंतु तिला अंत आहे त्या गोष्टींना. त्या इच्छांची पूर्तता कधीच होत नाही. या कारणासाठी पण, आणि नंतर तुम्हाला एका वेळी कंटाळा पण येतो त्या गोष्टींचा, म्हणून सुद्धा त्यांचा शेवट होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु साधकांनी सर्वसाधारण असा समज करून घेतला आहे की ज्याप्रमाणे क्रियांच्या प्रधानतेने सांसारिक वस्तूंची प्राप्ती होते, तशीच परमात्म्याची प्राप्ती देखील त्याप्रमाणे क्रियांच्या प्रधानतेनेच होईल. आणि जसे सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीचे सहाय्य घ्यावे लागते, तसे परमात्मा प्राप्तीसाठी देखील त्या प्रकारचे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीचे सहाय्य घ्यावे लागेल. म्हणून असे साधक जडाच्या किंवा शरीरादिकांच्या मदतीने अभ्यास करीत परमात्म्याकडे वाटचाल करतात. लक्षात येते का? पहा, शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय यांचं सहाय्य घेऊन करण्याची ही क्रिया नव्हे. उलट पक्षी गीता असं सांगते की यांच्याशी तुम्ही मानलेला संबंध आहे, तो विच्छेद केल्यानंतर तुम्हाला परमात्मसिद्धी प्राप्त होणारच आहे. या सगळ्या गोष्टींशी संबंध मांडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच मला तिथे पोहोचायचं आहे, हीच तर माया आहे, हा समज तर माया आहे. जसे ध्यानयोगामध्ये दीर्घकाळपर्यंत अभ्यास करीत करीत अर्थात परमात्म्याच्या ठिकाणी चित्त लावीत जेव्हा चित्ताचा निरोध होतो, तेव्हा त्यात संसाराची कोणतीही इच्छा न राहिल्यामुळे आणि स्वतः जड असल्याकारणाने परमात्म्याला ग्रहण न करू शकल्याने ते चित्त संसाराविषयी उपराम पावते.
ते नाही ग्रहण करू शकत बरं का. आता तुम्ही काही लोक त्राटक करतात, ते मेणबत्तीकडे बघत बसतात एकसारखे, किंवा भुवयांच्या मध्यभागी डोळे हे करून ते काही विधी करत राहतात. या सगळ्या गोष्टींनी तुमचं चित्त उपरम पावेल, परमात्मा भेटणार नाही. चित्ताच्या उपरम पावण्याचा अर्थ संसाराविषयी ते म्हणजे ते बैरागी होईल. लक्षात घ्या, संसाराविषयी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही. पण त्यांनी ओलावा गमावलेला असतो प्रेमाचा. भगवंताचीच जाणीव नसेल तर त्या चित्तामध्ये कसल्याच प्रकारची लालसा राहणार नाही, ते शून्यवत होऊन जाईल. शून्य करणं, एखादी बाटली जी आहे ती पूर्णच मोकळी करणं, अगदी निर्वात करून टाकणं, हा एक विषय आहे. पतंजली योगसूत्रामध्ये ती गोष्ट होते निश्चितपणाने. इथे तीच बाटली प्रेमाने संपूर्ण गच्च अशी ओळसांडून आणि वाहेल अशी भरून टाकणं, भारून टाकणं, हे कार्य होणार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये काहीही नसणं आणि आपलं हृदय प्रेमाने सतत उचळंबत होत राहणं, ते सतत त्या प्रेमाच्या भावनेमध्ये चिंब झालेलं असं राहणं, ह्यापैकी चांगलं काय? काय हवं आहे आपल्याला? कोणती नैसर्गिक अवस्था आहे? प्रत्यक्षामध्ये प्रेम असणं हीच खरी नैसर्गिक अवस्था आहे. तर म्हणून सांगतात की चित्ताच्या उपराम होण्याने साधकांचा चित्ताशी अर्थात जडाशी संबंध सर्वथैव विच्छेद होतो आणि तो स्वतःच परमात्म तत्वाचा अनुभव घेतो. पहा, गीता अध्याय 6 श्लोक 20. परंतु जो साधक सुरुवातीपासूनच परमात्म्याशी आपला स्वतः सिद्ध नित्य संबंध मानून आणि जडतेशी आपला किंचिन मात्र देखील संबंध न मानता साधना करतो, त्याला अत्यंत शीघ्र आणि सुगमतेने परमात्मतत्वाचा अनुभव येतो, परमात्मसिद्धीची प्राप्ती होते. अशा प्रकारे परमात्मतत्वाची प्राप्ती इच्छिणाऱ्या साधकांसाठी साधनाचे 2 प्रकार आहेत. ज्या प्रकारात अंतःकरण प्रधान किंवा मुख्य असते, अर्थात ज्यात साधक जडाचे सहाय्य घेऊन साधन करतो, त्याला करण सापेक्ष प्रकार, आणि ज्या प्रकारामध्ये स्वतःची प्रधानता असते, अर्थात ज्यात साधक सुरुवातीपासूनच जडाची सहायता न घेता स्वने साधना करतो, त्याला करण निरपेक्ष प्रकार म्हणतात. करण याला अंतःकरणाला करण म्हटलेलं आहे. पहा इथे, अंतःकरण मन हे अन्नापासून बनलेलं आहे. आणि अन्न म्हणजे काय? अंतःकरण हे अन्नापासून बनलेलं आहे. सोपं आहे एका वाक्यात. खरं तर हा खूप सविस्तर विषय आहे आणि सविस्तरपणे स्वतंत्रपणे समजावून घेतला पाहिजे की आहार म्हणजे आपण, अन्नचा अर्थ आपण सर्व इंद्रियांनी जे काही ग्रहण करतो ते सगळं, डोळ्यांनी, कानांनी, नाकाने, त्वचेच्या माध्यमातून, जिभेच्या माध्यमातून, मुखातून आपण जे ग्रहण करतो ते सगळं आहार आहे. आणि त्यांनी अंतःकरण बनतात. त्या अंतःकरणाच्या सहाय्याने साधना करणं म्हणजे जडाची सहाय्यता आहे. अंतःकरण हे जड आहे, लक्षात घ्या. ते चेतन नाही. चेतन असतं तर ते स्मरणशक्तीवर अवलंबून नसतं. तुमच्याकडे जे आहे ज्ञान ज्याला म्हणतो आपण, ती फक्त माहिती आहे संकलित केलेली. आणि संकलित केलेली माहिती ती मर्यादित असते. त्याच्या पलीकडचं तुम्हाला काही समजत नाही. माहिती नसताना येणारी अनुभूती आहे, ते खरं ज्ञान आहे. अन्यथा ती सगळीच माहिती आहे. समजून घेतलं पाहिजे. ही पेन्सिल आहे, हे ज्ञान मला जर कुणीतरी लहानपणापासून किंवा इथे आपल्याकडे जर इथे मराठी भाषेमध्ये ह्याला पेन म्हणत असते तर मी पेनच म्हटलो असतो, याला लेखणीच म्हटलं असतो, पेन्सिल थोडंच म्हटलं असतं. आपण हे समजून घेतलं पाहिजे की तसं ते स्मरणात बसवलेलं आहे आपल्या, किंवा आपण बसवून घेतलेलं आहे. ती ही पेन्सिल आहे, किंवा जे काही ह्याला शर्ट म्हणतात, जे काय असेल ते, ह्या गोष्टी स्मरणशक्तीवर असतात अवलंबून. कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी एका भाषेमध्ये ह्याला वेगळं काहीतरी म्हणत असतील, असा विषय आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणात ते कोणतं नाव आहे त्या व्यक्तीच्या, त्या नावावरूनच ती त्या गोष्टीला हाक मारेल आणि त्याचं ते
एक काल्पनिक चित्रसुद्धा, समजा ही पेन्सिल समोर नसेल तर ती चित्र करतानासुद्धा ती आपल्या त्या स्मरणशक्तीच्या आधारे करेल. हो हो मला माहिती आहे रिक्षा म्हणजे काय असतं, आय कॅन अंडरस्टँड, अशा प्रकारे ती सांगेल ती व्यक्ती. आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं संकलन आहे. आपलं जे काही अंतःकरण जे आहे हे सगळं एकत्रित केलेलं संकलन आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या माहितीचं, वेगळ्या वेगळ्या अनुभूतींचं, अनुभवांचं लक्षात घेतलं पाहिजे. याच्या कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये ह्या कुठल्याही स्मरणशक्तीशिवाय पहा तर कर्णसापेक्ष प्रकार आहे. आणि ज्या म्हणजे अर्थात ज्यात साधक जडाचे सहाय्य घेऊन साधना करतो त्याला अंतःकरण सापेक्ष प्रकार म्हणजे कर्णसापेक्ष प्रकार म्हणतात. आणि ज्या प्रकारामध्ये स्वतःची प्रधानता असते, ज्यात साधक सुरुवातीपासूनच जडाची सहाय्यता न घेता स्वने साधना करतो त्याला अंतःकरण निरपेक्ष किंवा कर्णनिरपेक्ष प्रकार म्हणतात. साधनांचे हे मुख्य 2 प्रकार आहेत. कर्णसापेक्ष प्रकार जो जडतेचं सहाय्य घेऊन केलेला आहे, आणि कर्णनिरपेक्ष प्रकार जो जडतेचं, अंतःकरणाचं कुठल्याही प्रकारचं, करण म्हणजे सगळीच इंद्रिय खरं म्हणजे आली, पण इथे अंतःकरण हा मुख्य भाग करण म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की या सगळ्याचे इम्प्रेशन्स तिथे उमटलेले असतात, जे इतर सगळे जी इंद्रिय आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जे अनुभव घेतो त्यांचे इम्प्रेशन्स. तर जरी या दोन्ही साधन प्रकारांनी परमात्मतत्वाची प्राप्ती कर्णनिरपेक्ष प्रकाराने अर्थात स्वनेच जडाचा संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यावर होते, तरी पण कर्णनिरपेक्ष प्रकार आचरल्याने त्याची प्राप्ती उशिराने होते आणि कर्णनिरपेक्ष प्रकार आचरल्याने त्याची प्राप्ती शीघ्रतेने होते. करणाशिवाय, अंतःकरणाशिवाय. आता पहा किती तुमच्या कल्पनांना धक्के बसत असतील. काय काय बाळगले आपण. अंतःकरणापासून मी भगवंताची पूजा केली असं म्हणाल का आता? ठीक आहे. साधनांच्या या 2 प्रकारामध्ये 4 मुख्य भेद आहेत. एक, कर्णसापेक्ष प्रकारामध्ये जडतेचा म्हणजे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी यांचा आश्रय घ्यावा लागतो, परंतु कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये जड पदार्थांचा आश्रय घ्यावा लागत नाही. जर जडतेशी मांडलेल्या संबंधाचा विच्छेद करावा लागतो. पहा, ही अंतःकरण निरपेक्ष पद्धत आहे. पुढचे 2 प्रकार आहेत. दुसरा भाग आहे की कर्णसापेक्ष प्रकारामध्ये एक नवीन अवस्था निर्माण होते. कर्णसापेक्ष प्रकारामध्ये अंतःकरण जिथे गुंतलेलं आहे त्या ठिकाणी, परंतु कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये अवस्थांचा संबंध विच्छेद होऊन अवस्थातीत तत्वाचा अनुभव होतो किंवा स्वरूप प्राप्त होतं. लक्षात घ्या, स्वरूपच मुळात अवस्थातीत आहे. अणूला स्वरूप नाही, लक्षात घ्या. आपल्या आत्मतत्वाला स्वरूप नाही, लक्षात घ्या. 3, कर्णसापेक्ष प्रकारात प्राकृत शक्तींची म्हणजे सिद्धीची प्राप्ती होते, परंतु कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये प्राकृत शक्तींचा संपूर्णपणे संबंध विच्छेद होऊन सरळ परमात्मतत्वाचा अनुभव होतो, थेट अनुभव होतो. जर कर्णसापेक्ष प्रकाराने म्हणजे चित्तवृत्ती निरोध सरळ परमात्मतत्वाची प्राप्ती झाली असती तर पातंजली योग दर्शनाचा विभूतीपाद ज्यामध्ये सिद्धीचे वर्णन आहे तो व्यर्थ झाला असता. पहा, कर्णसापेक्ष प्रकाराने ज्या सिद्धींची प्राप्ती होते त्या तर परमात्मतत्व प्राप्तीच्या मार्गातील विघ्ने आहेत. पातंजली योग दर्शनामध्ये देखील त्या विघ्नांना विघ्नस्वरूपच मानले आहे. ते समाधा उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः, सिद्धाचं ते काय म्हणतात, अध्याय 3 श्लोक 37. अर्थात त्या सिद्धी समाधीच्या सिद्धीमधील विघ्ने आहेत आणि व्युत्थानात व्यवहारात त्या सिद्धी आहेत. स्थान्योपनिमंत्रणे संगस्मयाकरणम पुनर्निष्ठप्रसंगात, अध्याय 3 श्लोक 51 पतंजली योगसूत्रातला. अर्थात लोकपाल देवतांनी आपल्या लोकांमधील लोभांची किंवा भोगांची लालूच दाखवून बोलवल्यानंतर त्या भोगाविषयी आसक्तीही धरू नये आणि अभिमानही बाळगू नये, कारण असे केल्याने पुन्हा अनिष्ट किंवा पतन होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वर्ग, नरक किंवा आणखीन काही कल्पना सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे
की स्वर्गामध्ये या प्रकारे तुम्हाला हे सगळे भोग उपभोगायला मिळतील, नरकामध्ये हे या प्रकारे तुम्हाला तळून काढलं जाईल वगैरे वगैरे, सगळीकडचे मेनू कार्ड आहेत. आणि गंमत म्हणजे धर्म आज ज्याला आपण म्हणतो, अशा सगळ्याच धर्मांच्या वेगळ्या वेगळ्या त्यातल्या लोकांनी हे लिहून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात तरी कुणी स्वर्ग मेल्यानंतर पाहून येऊन हे सांगितलेलं नाही आहे, परंतु आपल्याला ही गोष्ट एक प्रकर्षाने इथे ही आढळते की ह्या स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला की त्यांनी गुरुकडे ईश्वराचं ज्ञान मागितलं आणि त्यावेळेला गुरुंनी सांगितलं की मी तुला अष्टसिद्धी देतो. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की त्या अष्टसिद्धी मला प्राप्त झाल्या तर मला ईश्वराची म्हणजे जाणीव किंवा दर्शन होईल का मला? तर रामकृष्ण परमहंस म्हणतात सांगता येत नाही, होईल पण नाही पण होणार. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की नको मग मला ह्या अष्टसिद्धी की ज्या माझ्या परमात्मप्राप्तीच्या मार्गातील अडथळे होतील. त्याच पद्धतीने पतंजलीसुद्धा सांगतात की योगाचं व्युत्थान होतं त्या सिद्धींमध्ये तो अडकल्यानंतर. पहा, अशा पद्धतीची ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. चौथा प्रकार आहे करणसापेक्ष प्रकारामध्ये कधीही तात्काळ सिद्धी जी आहे ती प्राप्त होत नाही, परंतु करणनिरपेक्ष प्रकारामध्ये जडतेशी संपूर्ण संबंध विच्छेद झाल्यावर, आपल्या स्वरूपामध्ये स्थित झाल्यावर किंवा भगवंताला शरण गेल्यावर ताबडतोब सिद्धीची प्राप्ती होते. पतंजली योगदर्शनामध्ये तर योगसिद्धीसाठी करणसापेक्ष प्रकाराला महत्त्व दिले गेले आहे, अंतःकरणाला महत्त्व आहे. परंतु गीतेमध्ये योगसिद्धीकरता करणनिरपेक्ष प्रकारालाच महत्त्व दिले गेले आहे. परमात्म्याचे ठिकाणी मन लागले तर ठीकच आहे, परंतु मन नाही लागले तर सर्व व्यर्थ आहे. हा करणसापेक्ष प्रकार आहे आणि परमात्म्याचे ठिकाणी मन लागो अथवा न लागो काही हरकत नाही, परंतु स्वतः परमात्म्यात लागणे हा करणनिरपेक्ष प्रकार आहे. तात्पर्य हे आहे की करणसापेक्ष प्रकारामध्ये परमात्म्याशी मन आणि बुद्धीचा संबंध आहे आणि करणनिरपेक्ष प्रकारामध्ये मन बुद्धीचा संबंध विच्छेदपूर्वक परमात्म्याशी स्वचा संबंध आहे. म्हणून करणसापेक्ष प्रकारामध्ये अभ्यासाद्वारा क्रमाने सिद्धी प्राप्त होते, परंतु करणनिरपेक्ष प्रकारामध्ये अभ्यासाची आवश्यकता नाही, कारण स्वचा परमात्म्याशी संबंध स्वतः सिद्ध नित्यसंबंध म्हणजे नित्ययोग आहे. म्हणून भगवंताशी आपला संबंध मानण्यात अथवा जाणण्यात अभ्यासाची आवश्यकता नाही. जसे लग्न झाल्यावर स्त्री पुरुषाला आपला पती मानते, तर असे मानण्यासाठी तिला काही अभ्यास करावा लागत नाही आणि पुरुषालाही ती आपली पत्नी असल्याचा अभ्यास नाही करावा लागत. त्याचप्रमाणे कुणी दाखवले की ही गंगा नदी आहे तर ते जाणून घेण्यासाठी कसलाही अभ्यास करावा लागत नाही. वास्तविक परमात्म्याला मानण्या अथवा जाणण्याच्या विषयामध्ये संसारातील कोणताही दृष्टांत पुरा पडत नाही, कारण संसाराला मानण्या अथवा जाणण्यामध्ये तर मन आणि बुद्धी सोबतच असते, परंतु परमात्म्याला मानण्या अथवा जाणण्यामध्ये मन आणि बुद्धी बरोबर राहत नाही. अर्थात परमात्म्याचा अनुभव स्वने होतो, मन बुद्धीने होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की संसाराला मानण्या अथवा जाणण्याचा तर आरंभ आणि अंत होतो, परंतु परमात्म्याला मानण्या अथवा जाणण्याचा आरंभ आणि अंत होत नाही, कारण वास्तविक संसाराबरोबर आमचा स्वसंबंध नाहीच, परंतु परमात्म्यासोबत आमचा संबंध नेहमीचाच आहे आणि नेहमीकरताच राहील. पहा, नित्यसंबंध आहे. ज्या गोष्टीचा नित्यसंबंध असतो त्याची फक्त जाणीव करून घ्यावी लागते, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागत नाही आणि त्याच्यासाठी अंतःकरणाची आवश्यकता नाही. परंतु आपल्या एकूणच आपल्याला ज्या कल्पना आपण मांडलेल्या आहेत, मन आणि बुद्धी बाजूला ठेवून मग जगायचं कसं असं आपण म्हणू. पहा, कम्प्युटरला मेमरी असते, कम्प्युटरला त्याचा प्रोसेसर असतो, मन पण आहे मनन करणारं आणि बुद्धी पण आहे, लक्षात घ्या. पण लाईट नसेल तर परमात्माच नसेल, आत्माच नसेल तर तो काय कामाचा प्रोसेसर. करणसापेक्ष प्रकारात तर आपल्याकरिताच क्रिया साधन करण्याची प्रमुखता असते, परंतु
कारण निरपेक्ष प्रकारात जाणण्याची किंवा विवेकाची आणि मानण्याची भावाची प्रधानता असते. माझा जडाशी म्हणजे शरीर इत्यादीचा संबंध नाहीच असा अनुभव नसताना देखील जेव्हा साधक सुरुवातीपासून याला दृढपणे मानतो तेव्हा त्याला असाच स्पष्ट अनुभव येतो जसे तो मी शरीर आहे आणि शरीर माझे आहे असा चुकीचा समज करून बंधन पावला होता, तसे मी शरीर नाही आणि शरीर माझे नाही अशी खरी मान्यता करून तो मुक्त होतो. सत्य समजून घेऊन मुक्त होतो आणि समजत नसेल तर तो मान्यता करून घेऊन मुक्त होतो. लक्षात घ्या, कारण मानलेली गोष्ट न मानल्यामुळे नाहीशी होते हा सिद्धांत आहे. हीच गोष्ट भगवंतांनी गीतेमध्ये सांगितली आहे की अज्ञानी मनुष्य शरीराशी संबंध जोडून शारीरिक क्रियांचा करता आपणालाच मानतो. अहंकार विमूढात्मा करता अहमिती मन्यते. अध्याय 3 श्लोक 27. परंतु ज्ञानी मनुष्य मात्र त्या क्रियांचा करता स्वतःला मानत नाही. नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्त्ववित. अध्याय 5 श्लोक 8. तात्पर्य हे झाले की अवास्तविक मान्यतेला नाहीशी करण्यासाठी वास्तविक मान्यता करणे आवश्यक आहे. मी हिंदू आहे, मी ब्राह्मण आहे, मी साधू आहे इत्यादी मान्यता इतक्या दृढ असतात की जोपर्यंत त्या मान्यता स्व सोडून देत नाही तोपर्यंत दुसरा कोणीही त्यांना सोडवू शकत नाही. तसेच मी शरीर आहे, मी कर्ता आहे इत्यादी मान्यता देखील इतक्या दृढ होतात की साधकांना त्या सोडून देणे कठीण वाटते. पहा, परंतु ह्या लौकिक धारणा अवास्तविक असत्य असल्यामुळे सदा टिकणाऱ्या नाहीत तर नष्ट होणाऱ्या आहेत. या उलट मी शरीर नाही, मी भगवंताचा आहे इत्यादी धारणा वास्तविक आणि सत्य असल्याने त्या कधीही नष्ट होणाऱ्या नाहीत तर त्यांची विस्मृती होते, त्यांच्याशी विमुखता होते. म्हणून वास्तविक धारणा दृढ झाल्यानंतर धारणारूपाने न राहता उलट बोधामध्ये परिणित होते. जरी गीतेमध्ये करणसापेक्ष प्रकाराचे देखील वर्णन करण्यात आले आहे, जसे अध्याय 4 श्लोक 24 ते 30 आणि 34, अध्याय 6 श्लोक 10 ते 28, अध्याय 8 श्लोक 8 ते 16 आणि अध्याय 15 श्लोक 11 इत्यादी. तरी प्रामुख्याने करण निरपेक्ष प्रकाराचेच वर्णन आलेले आहे. अंतःकरणाशिवाय पहा, जे थेट आत्मतत्वानी केली जाणारी साधना आहे. आत्म्याचं आत्म्याशी मिलन आहेच, फक्त ते जाणून घ्यायचं आहे. आत्मतत्व हे परमात्मतत्वाशी संमिलितच आहे, लक्षात घेतलं पाहिजे. समुद्राची लाट ही समुद्राचाच भाग असते, समुद्राशिवाय वेगळी असत नाही. ती जोपर्यंत लाटेच्या स्वरूपात असते तोपर्यंत तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं किंवा आहे असं भासतं. पण त्या लाटेला जेव्हा भान होतं की मी समुद्रच आहे, परमात्माच आहे, तेव्हा ते मानलेलं नातं संपून जातं आणि लाटेचं अस्तित्व हे परमात्माच होऊन जातं, समुद्रच होते ती लाट, लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत लाट स्वतःला लाट म्हणते तोपर्यंत ती भासामय अंतःकरण आहे. त्या ठिकाणी अस्तित्व, आपल्याला लाटेचं अस्तित्व मानणं, स्वतःला लाट समजणं हा अंतःकरणाचा स्वभाव आहे, स्वरूप नव्हे. परंतु स्वतःला समुद्र समजणं साक्षात परमात्मा तत्व आहे, हे जाणून घेणं. पुढे येणार आहे हा विषय की परमात्मा इति चापि उक्तो देहेनस्मिन् पुरुषः परः. जो स्वतःच्या देहामध्ये परक्यासारखा राहतो अशा पुरुषाला परमात्माच म्हणावा. अशाच पद्धतीने समुद्रहून समुद्रात राहणारी जी लाट आहे ती समुद्रच बनते, लक्षात घ्या. तिचं तसंही अस्तित्व लाटेचं काही काळासाठी असतं. तसंच तुमचं माझं अस्तित्व शरीर म्हणून, अंतःकरण म्हणून, करण म्हणून काही काळ आहे. म्हणून तरी प्रामुख्याने करण निरपेक्ष प्रकाराचेच वर्णन गीतेमध्ये आले आहे. जसे अध्याय 2 श्लोक 48, 55, अध्याय 3 श्लोक 17, अध्याय 4 श्लोक 38, अध्याय 5 श्लोक 12चा पूर्वार्ध, अध्याय 6 श्लोक 5 आणि अध्याय 9 श्लोक 30 आणि 31, अध्याय 12 श्लोक 12 आणि 18, अध्याय 18 श्लोक 62, 66 आणि 73 इत्यादी इत्यादी. याचे कारण हे आहे की भगवंत साधकांना लवकरात लवकर आणि सुगमतेने आपली प्राप्ती करून देऊ इच्छितात.
दुसरी गोष्ट अशी आहे की अर्जुनाने युद्धाची परिस्थिती प्राप्त झालेल्या काळात आपल्या कल्याणाचा उपाय विचारला आहे, म्हणून त्यांच्या कल्याणासाठी कर्णनिरपेक्ष प्रकारच उपयोगी पडू शकतो. कारण कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये मनुष्य प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि संपूर्ण शास्त्रविहित कर्मे करीत असतानासुद्धा आपले कल्याण करू शकतो. या पद्धतीनुसार अभ्यासाशिवाय अर्जुनाचा मोह नाश झाला आणि त्याला स्मृती प्राप्त झाली. पहा, साधनेची ही कर्णनिरपेक्ष पद्धती सर्वांसाठी समान रूपाने उपयोगी आहे, कारण त्यासाठी कोणती विशिष्ट योग्यता, परिस्थिती इत्यादीची आवश्यकता नाही. या प्रकारामध्ये केवळ परमात्मप्राप्तीची उत्कट अभिलाषा झाल्यानेच तात्काळ जडाचा संबंध विच्छेद होऊन नित्यप्राप्त परमात्मतत्वाचा अनुभव येतो. जसे कितीही वर्षाचा अंधार असो, एक दिवा लावल्याबरोबर नष्ट होतो, तसे जडाशी कितीही जुना किंवा अनंत जन्माचा संबंध असो, परमात्मप्राप्तीची उत्कट अभिलाषा झाल्याबरोबर तो नष्ट होतो. म्हणून उत्कट अभिलाषा कर्णसापेक्ष प्रकाराने साधणाऱ्या समाधीपेक्षाही श्रेष्ठ आहे. उत्तमात उत्तम निर्विकल्प समाधी असेल तर त्यातून देखील व्युत्थान होते. खूप उदाहरणं आहेत इतिहासामध्ये, आणि नंतर तो व्यवहार होतो. लक्षात घ्या, अर्थात समाधीचा देखील आरंभ आणि अंत होतो. जोपर्यंत आरंभ आणि अंत आहे तोपर्यंत जडाशी संबंध राहतोच. जडाशी संबंध विच्छेद झाल्यावर साधनेचा आरंभ आणि अंत होत नाही, तर परमात्म्याशी नित्ययोगाचा अनुभव होतो. जोपर्यंत जडाशी संबंध असतो तोपर्यंत दोन अवस्था राहतात, कारण परिवर्तनशील असल्यामुळे जड प्रकृती कधीही एकरूप राहत नाही. म्हणून समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्था जडतेच्या संबंधानेच होतात. जडतेशी संबंध विच्छेद झाल्यावर सहज अवस्था होते, ज्याला संतांनी सहज समाधी म्हटले आहे. यातून पुन्हा केव्हाही व्युत्थान होत नाही. पहा, वास्तविक पाहिले असता परमात्म्याशी वियोग कधी झालाच नाही, होणेही संभव नाही. केवळ संसाराशी मांडलेल्या संयोगामुळे परमात्म्याशी वियोग भासत आहे. संसाराशी मांडलेल्या संयोगाचा त्याग केल्याबरोबर परमात्मतत्वाची अभिलाषा असणाऱ्या मनुष्याला तात्काळ नित्ययोगाचा अनुभव येतो आणि त्यात स्थिती स्थिर होते. अंतःकरणाला शुद्ध करण्याची आवश्यकता देखील कर्णसापेक्ष प्रकारामध्येच आहे. अंतःकरण हे शुद्ध करण्याची आवश्यकता अंतःकरण सापेक्ष प्रकारातच आहे, कर्णनिरपेक्ष प्रकारामध्ये नाही. जसे पेन उत्कृष्ट असेल तर लिखाण उत्कृष्ट होऊ शकेल, परंतु लिहिणारा उत्कृष्ट होणार नाही. तसेच कर्ण म्हणजे अंतःकरण शुद्ध झाल्यास क्रिया तर शुद्ध होऊ शकतील, परंतु कर्ता शुद्ध होणार नाही. अंतःकरणाशी संबंध विच्छेद झाल्यास कर्ता शुद्ध होतो, कारण अंतःकरणाशी आपला संबंध मानणे हीच मूळ अशुद्धी आहे. तो पेन मी आहे हे समजणंच अशुद्धी आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. नित्यप्राप्त परमात्मतत्वासोबत जीवाचा नित्ययोग स्वतः सिद्ध आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी करण्याची अपेक्षा नाही, फक्त तिकडे दृष्टी ठेवावयास हवी. ज्याप्रमाणे रामचरितमानसात वर्णन आढळते. काय वर्णन आहे पहा. शंकर सहज स्वरूप संहारा, अर्थात भगवान शिवशंकरांनी आपल्या सहज स्वरूपाला सांभाळले, त्याकडे दृष्टी टाकली. जी वस्तू सुरुवातीपासूनच आमच्याजवळ असते तिलाच सांभाळावे किंवा सांभाळले असे म्हणता येते, आणि केवळ दृष्टी टाकण्याने तिच्या असण्याचा पत्ता लागतो. तसेच केवळ दृष्टी टाकण्याने नित्ययोगाचा अनुभव होतो, परंतु सांसारिक सुखांची कामना, आशा आणि भोगामुळे तिकडे नजर टाकण्यास, त्याचा अनुभव घेण्यास कठीण वाटते. जोपर्यंत सांसारिक भोगाकडे आणि संग्रहाकडे दृष्टी आहे तोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूपाकडे दृष्टी टाकू शकेल असे त्याचे ठिकाणी सामर्थ्य नसते. पहा, जर एखाद्या कारणाने अथवा विशेष विवेचनाने तिकडे दृष्टी गेली तर ती स्थिर होणे कठीण आहे, कारण नाशवान पदार्थांच्या विषयांची जी प्रियता अंतःकरणात ठसलेली आहे ती प्रियता भगवंताच्या स्वतः सिद्ध संबंधाला ओळखू देत नाही, आणि ओळख झाली तर स्थिर राहू देत नाही.
जर अत्यंत तीव्र अभिलाषा जागृत झाली की त्या तत्वाचा अनुभव कसा होईल, तर ही अभिलाषा संसाराची आसक्ती नष्ट करून टाकेल असे तिच्यात सामर्थ्य आहे. संसार पूर्णपणे नष्ट करून टाकेल. संसाराची आसक्ती नष्ट होण्याचा अर्थच तो आहे, लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या मुक्त वातावरणामध्ये जसे मुक्त राहतात सगळे, जसं कैलासावरती आपण बघतो की जन्मजात हाडवैरी तिथे एकत्र राहतात. भगवान शिवशंकरांच्या गळ्यातला नाग असो, त्याचा हाडवैरी मोर असो, नागाचं खाद्य उंदीर असो किंवा बैल असो, जो सिंहाचं खाद्य आहे ज्याच्यावर आई जगदंबा विराजमान होते, हे सगळेच आपलं जन्मजात हाडवैर विसरून तिथे त्या कैलासावर एकत्र राहतात. असा एक समाज शंभू महादेवांनी निर्माण केला आहे. अशा प्रकारे आपल्याला या अशा प्रकारच्या संसाराची अभिलाषाच मनातून नष्ट होईल आणि आपल्या ज्या नैसर्गिक प्रेरणा आहेत त्याच्या आपण पलीकडे जाऊ आणि ज्या आपल्या आत्मिक प्रेरणा आहेत, आपलं अंतःकरण आहे, त्याच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे त्या आत्म्याच्या साह्याने आपण आपलं जीवन सुलभ करून घेऊ. पहा, गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग तिन्ही साधने करणनिरपेक्ष अर्थात स्वने होणारी आहेत. कारण क्रिया आणि पदार्थ आपले आणि आपल्यासाठी नाहीत, तर दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आहेत. मी शरीर नाही आणि शरीर माझे नाही, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. अशा प्रकारे विवेकपूर्वक केला गेलेला विचार किंवा मान्यता कर्णसापेक्ष नाही. पहा, कारण यात जडाशी संबंध विच्छेद आहे. म्हणून कर्मयोगामध्ये स्व किंवा जडतेचा त्याग करतो आपण. स्व जो आहे तो जडतेचा त्याग करतो. ज्ञानयोगामध्ये स्वला जाणतो आणि भक्तियोगामध्ये स्व भगवंताला शरण होतो. अशा पद्धतीने कर्ण जे आहे, अंतःकरण जे आहे, त्याचा संबंध विच्छेद झाल्यानंतर सदुपयोग व्हायला लागतो. पहा, गीतेच्या या साधक संजीवनी टीकेमध्ये देखील कर्णनिरपेक्ष, अंतःकरण निरपेक्ष साधनेच्या पद्धतीलाच प्राधान्य दिले गेले आहे. कारण साधकांचे शीघ्रतेने आणि सुगमतापूर्वक कल्याण कसे होईल ही गोष्ट समोर ठेवूनच ही टीका लिहिली गेली आहे. खूप सविस्तर आपण ह्या भागाला साधनेचे जे 2 प्रकार आहेत ते पाहिलेले आहेत. आणि हे आपण साधक संजीवनीचं वाचन करत असताना, गीतेचं वाचन करत असताना सातत्याने लक्षात ठेवावेत. अंतःकरणाचं साहाय्य न घेता थेट आत्म्यापर्यंत पोचून आत्म्याच्याच साह्याने आत्म्याला, परमात्म्याच्याच साह्याने परमात्म्याला अनुभवण्याचं हे शास्त्र आपण शिकण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रवासात आपण सोबती आहोत. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.